गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज संत भगवान बाबा यांची सेवा आहे आणि ती सेवा तेलंगणामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये विछोडा मंडलमध्ये सुंदर छान आदर्श नरसापूर या गावामध्ये ग्रामदैवत हनुमंतराया, कुळदैवत पांडुरंग परमात्मा आणि संत भगवान बाबा या त्रिवेणी संघामध्ये कीर्तनाचा सुयोग आहे. हे झालं कार्य. कारण सालाबादाप्रमाणे चालत आलेला वार्षिक उत्सव आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. हिंदूची आचारसंहिता आहे. मनुष्य जन्माचे कर्म आहे. काय आहे? पहाटे काकडा, मधल्या वेळेमध्ये विना, दुपारी गाथा, पुन्हा ज्ञानेश्वरी प्रवचन, पुन्हा रामायण, पुन्हा धूपारती आणि पुन्हा हे 9 ते 11 कीर्तन. म्हणून संयोजक, आयोजक, तरुण तडफदार मंडळी, बळीराजा, शेतकरी आणि तमाम आपल्या गावच्या लाडक्या बहिणी, नुसती बहिणी म्हणायचं म्हणा झाल्या काय 2 वर्षात, म्हणून सगळ्यांच्या वतीनं हे बालकाकडे सेवा आहे. हे पहा, माझं चिंतन नाही, माझा अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही, येत काही नाही, पण एकही दिवस रिकामा नाही. रगड दुकान चाललं. पण ज्या ज्या देशामध्ये मराठी भाषा कळते आणि हिंदू जिथपर्यंत पोहोचला तिथपर्यंत माझं कीर्तन झालं. माझं 62 वर्ष वय आणि हे 3 कीर्तन सतत उभा राहून कसं बसू वाटलं टाकटाक दिसत कुस्ती फटाकडी बसा. मलाही वाटलंय बा महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये आणि आदिलाबाद जिल्ह्यामध्ये कोणी विछोड्याला पत्रकार परिषद घ्यायची आणि कोणी कालरला हात लावून सांगायचं की नरसापूर एवढा ज्ञान मंडळ ते कुठंच नाही, एकमेव नरसापूर. मी लई मंदिर बघितले, मंदिर असतात पण असं मंदिर नाही, लबाड नाही, गावाची शपथ. काय मंदिर बांधलं तरी 2 वर्ष आलो नव्हतं, मला जाऊ द्या. आता काय होतं की मला दोन्ही मृदंग किती सुंदर आहेत मला. एक सिंह आणि एक वाघ आणि दोन्ही गायक हे बिबट्या वाघ आहेत. आमच्या महाराष्ट्रातले वारकऱ्याला लाभणारे गायन गंधर्व रत्नडोळे गुरुजी आणि मागचे गोपाळे महाराज हे सगळेच आधी करून आता सगळ्याचे नाव मला कसे घ्यायला जमतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बस झाले. आता एवढे खासदाराचे नाव कसं जाणार कसं, म्हणून आता वेळेत बसेल एवढं कीर्तन. आता काही माणसं म्हणतील काय महाराज 10 दिवसाचा आमचा सप्ताह आणि महाराजांना आपण घेतलंय गरुडाचे काही. एवढ्या मंडपाला, एवढ्या भजन्याला, एवढ्या गाणाऱ्याला असला आपण सोबत काय सकारा बाय म्हणत्या बाय. आम्ही एवढे कीर्तन ऐकले या महाराजांना आपण घेतला गरुडाचे पाय. 2 मिनिटात ऐका. हे अभंग म्हणजे गात्याची हातची गाता उभारायची. हे काय? हे कॉलम आहे. लक्षात ठेवा. आता वेळेत बसल एवढं कीर्तन ऐका. लय मोठ्या मोठे
त्यांचे कीर्तन ऐकले. ऐका, 4 चरणी अभंग काकडेच्या प्रसंगातला आहे, हिंदूच्या आचारसंहितेतला अभंग आहे. आणि अभंग पाठ नाही असा ज्ञान मंडपामध्ये एकही माणूस नाही. भजनी आहे तर अभंग पाठ आहे. मग आता जी गोष्ट पाठ आहे ती आम्हाला सांगायची काय गरज आहे महाराज? म्हणून या अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबराकडे कोणीतरी सादर केला म्हणजे माणूस गेला, म्हणजे वारकरी गेला, साधू गेला, मुनी गेला आणि संत गेले. आणि महाराजांनी त्याची काल बघितला, त्याचं वय बघितलं आणि महाराजांनी समस्या त्याची सोडवली. तुला देव हवे ना, देवाची गरज आहे ना, देव पाहिजेच ना, तर त्याला 3 पर्याय सांगितले. बघा 3 पर्याय. निचोडायला झाला पहिला पर्याय सायकल, नंबर 2 मोटरसायकल, नंबर 3 चारचाकी. तेव्हा पर्याय सांगितले निचोडायला झाले देवाकडे जाण्यासाठी. मग आता पहिला मार्ग सांगितला गरुड. गरुड कोण आहे? पक्षी. खाण्याचे आरे 4 खाण्यापैकी अंडच एक प्राणी, जारद, अंड, श्वेत. हे ज्याच्यातले अंडच म्हणजे पाखरू आहे. काय महाराज, आम्ही एवढे मोठे माणसं आणि आम्हाला महाराज पाखराच्या पाया पडायला लागले, पक्ष्याच्या. महाराज म्हणले गडबड करू नये, तुम्हाला 30 मिनिटे एका कशाला नाव थांबणार आहे. कोण्याही माणसावर हात करून सांगा, तुम्ही एक दिवस एका अतिथीला एका आणि एकाच वेळेस आपण बैलाच्या पाया पडतो. पडता का नाही? पडता का नाही? पडता का नाही? कुणाच्या मनात सांगतोस? कुणाच्या? बैलाच्या. कोण्या दिवशी? वया दिवशी. काय तुम्हाला कीर्तन कळालं? मला वाटतं बस कीर्तन केल्याशिवाय आपण सांगायचं सांगायची गरज नाही. वा ऐका, हे तुम्हाला उत्तर कळालं. आता बैल तरी बरा आहे. तेव्हा एक दिवशी एका तिथीला एका वाऱ्याला आपण कुत्र्याच्या पाया पडतो. कुत्र्याच्या रोज कुत्रे दारात येऊन घ्या. आणि सट्टी दिवशी हाताला भंडारा आणि एका हाताला भागतो. बरोबर आहे? चट असते तुमच्या इकडे बायकुलामध्ये खंडोबा आलाय. काल ह्याला डोळ्यात माती घेतली का दगड आपण लागला. सट्टी दिवशी पाया पडते का नाही मला सांगा? पडतंय का नाही? पडतंय. आवाज आलाय का? येऊन तिकडं पडतंय का नाही पाया? अहो तुम्ही बैलाच्या पाया पडाले, कुत्र्याच्या पाया पडाले. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, एका बायकोला एक करू नये. बायकोनं मालकाची सेवा करावं. पण एक दिवस एका समाजामध्ये असं येतंय, माफी मागून बोलू, सोशल मीडिया हा बोळ्या त्या नवऱ्याला सपासप मारत्या, सपासप रडतेच. बाई जोडा बांध नाही खाकेच त्याला. ते म्हणते हात नको ये रडतेच यंदा सुद्धा. समाज कोणचा? लमानी समाज. शिमग्याच्या महिन्यामध्ये जर मुलगा झाला त्याला काय करावं लागते? शिमगा करावं लागते, भांड बांधावं लागते, लाकडं रवावं लागतात आणि त्याला 2 दांड्याला उपटावं लागते. माझं बोलणं कळलं का? आणि उपटीच्या वेळेस रक्केच सक्केच बोलते त्या बघा. आता खेळ कसा चालला. तुम्हाला 3 दर्शन सांगितले. महाराजांनी डोसक्यात नाज्ञानपणा करून टाक. 11च्या पाया पडावंच लागलं. पण किती पडू महाराज? खेळी वेळो येला दोरी. दोरी म्हणजे मस्तक, खेळ, कपाळ आणि टपरी. एका पायात पडू नको. येळो येला सतत तयार नमस्कार.
वारंवार पुढं तर पुढं तर पुढं तुम्हाला 3 प्रमाण दिले. आधार कार्ड लावलो, झेरॉक्स लावलो, पुणांक लावला. हा बहुमत करून पुढे चाललो. हा आता पाक संपलं. भारत पक्षी आहे का? हो. त्याला म्हणतात चालक, त्याला म्हणतात ड्रायव्हर आणि त्याला म्हणतात वाहक. एकाच माणसाला एवढी नाव मिळाली. सारखी कुणाला म्हणतात? ड्रायव्हर. बघा ना, मग आता ड्रायव्हर संपला. गरुडाचे पायी. महाराजाचा परिचय नाही बा मला गरुडाचा. मग एक करा, त्या गरुडाला काय म्हणा? वेगी आणा वाटो. अरे आणा त्या आणा. आणि मग आणून काय करा? मदतीना ते उद्धरी. त्या 2 चरण घातली. मला ड्रायव्हरचा परिचय नाही हो. ड्रायव्हरने गाडी बाहेर लावली. देव आतमध्ये गेले. ऐकायला का कीर्तन? मग देव ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, बायकोच्या ताब्यात, रुक्मिणीच्या आई साहेबाच्या. भजनीच्या ताब्यात. महाराजांच्या ताब्यात. कुछ कोणा करायचं नाही. राग आला तर हरकत नाही. राग आलाय का? नाला तर काय करणार? कधी बघा. नाही बरोबर आहे का? तू यस का नो? इंग्रजी शिकलो येडा कवर राहू. खाणं लोकांना मी खाल्लं उलट्या व्हायला का? आणि इंग्रजी कवा कळाली माणसाला? 2019 मध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये. आधी इंग्रजी कळत नव्हती. 2019 ला कोरोना झाला. बसलोय म्हणूनच बोलू लागलो. विसुड्याला आजल्या बाजूला लॉकडाऊन करणार आहे म्हणून. तुला काय जर कळत कसली बाई उडवली. हरभऱ्याची भाजी कुडाय ना. हरभऱ्याच्या घरात घरी मुंगाईचा शेंडा खुडणार आहे. ती मुलाली मन चित्राचा नवरा पॉझिटिव्ह झालाय म्हणा. हो नाही बरोबर आहे का? रॉंग नंबर आहे. हे कळालं का तुम्हाला? कळालं का? आता डोळे उघडा. काय काय भजने महाराज मिळेल. साखर मुंद्रा मांजराच्या कोटी सांगत तू इकडी लोणचं खार घातल्यावर हलवावंच लागतंय. नाही हलिले तर पाणी सुटत आहे ना, पुरा येते. कीर्तनाला बसलेला माणूस हसला पाहिजे, हलला पाहिजे. दुखवट्याला बसू नको. उठ. कीर्तन कळालं ना? 2 क्षण किळं झाले. मग महाराज मध्ये गेले देव. आता देव आई साहेबाच्या ताब्यात. पाय लक्ष्मीच्या हातात. बघा आता देवाचे पाय कोणाच्या हातात? लक्ष्मीच्या. माणसाला पाय किती? 2. देहाचा पाय 1 आणि विचाराचा पाय 2. देहाचे पाय प्रत्येकाला आहेत आणि विचाराचे पाय कमी आहेत. माणसाला पाय किती? पाय किती? 2. तुम्हाला 2 पाय आहेत. पण ज्या माणसाला माळ नाही, ज्या माणसाला गंध नाही, ज्या मला संस्कार नाही, ज्या मला संस्कृती नाही, ज्याला सत्ता नाही, आई वडील नाही, देश नाही, मंदिर नाही, त्याला देहाचे पाय, विचाराचे पाय नाही. विचाराचे पाय आणि देहाचे पाय आई साहेबाच्या हातात आहे. बर आई साहेबाला काय म्हणा? पिशी यावे का कुलती. किती शरण झाले? 3 झाले. आता 1 शरण राहिले. देव जर प्रवासातून आले, देवाला थकवा आला असेल, अशक्तपणा झाला असेल, बोर आले असते, तर मग सजीव गादी आणि निर्जीव गादी. आपण जे बेड आहे, आपली जे सतरंजी आहे, आपला जे क्वाट आहे, आपली जे गादी आहे, हे निर्जीव आहे. आणि शेषा कसा आहे? सजीव, म्हणजे जिवंत आहे. आणि देव जर शेषावर झोपले असेल तर शेषाला म्हणा, शेषा शेषा देवाला जाग कर. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. किती चरण झाले? 4. आता प्रत्येक शरणावर मला 30 मिनिटं थांबायचं. 30 90 हे पहिली. आता हाँ राइट टाइम सोडणार नाही. 9:45 देर से चलने वाली गाड़ी समय पर आएगी. टेन्शन घ्यायचं नाही. आता ऐका. मग या तिघाला काय म्हणायचं? देवाला आणा, देवाला आणा. बर महाराज आमच्याकडे माळ आहे, आमच्याकडे दाम आहे, अक्कल आहे, टेक्निकल आहे, बुद्धिमत्ता आहे. आणि त्या पाखराच्या पाया कामून पडायचं. आम्हाला देवाकडे जाता येत नाही का? महाराज म्हणले नाही, जाता येत नाही. कसं जाता येत नाही? तुमच्याकडे दाम झालं,
तुमच्याकडे गाडी झाली, तुमच्याकडे पैसा झाला, म्हणून स्वतः इचोड्याला जाऊन आदिलाबादला जाऊन तुम्हाला मेडिकल स्वतः घेता येते का? घेता येते का? घेता येते का? घेता येते. तुम्हाला मेडिकल घ्यायला सल्ला कोणाचा लागत आहे? डॉक्टरचा. डॉक्टरचा सल्ला लागत आहे. डॉक्टरचा. एकानं खोकल्याचं औषध, कानात पिळायचं औषध खोकल्याला घेतलं, खोकल्याला आणि 7 टकलं घेतलं. कानात पिळायचं औषध कशाला घेतलं? कशाला? खोकल्याला. आता औषध चुकलं का वर्म चुकलं? वर्म चुकलं. तुम्हाला उपाय पाहिजे का अपाय पाहिजे? काय पाहिजे? उपाय पाहिजे. मग डॉक्टरचा सल्ला नाही घेतल्यावर उपाय होणार का अपाय होणार? अपाय होणार. खोकल्याचं जर कानात पिळायचं औषध खोकल्याला जर घेतलं तर 2.5 तासामध्ये तुम्हाला ब्रेक लागणार नाही. उठणं बाथरूमला. बरोबर का चूक आहे? बरोबर आहे का? औषधाला सल्ला कुणाचा घ्यावा लागेल? डॉक्टरचा. तुम्हाला माझं बोलणं कळालं ना? आता 3रा मुद्दा सांगायला. तुम्हाला जे कडे जायचंय तुम्हाला डायरेक्ट जाता येत नाही. वकिलाच्या माध्यमातून, आरोपी असो फिर्यादी असो, कुणाच्या माध्यमातून? वकिलाच्या. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. ऐकायला प्रमाण आहे. आता सुप्रीम कोर्टातल्या बंदे जागेवर या. माईकून परिचय बापाचा, बापाकून परिचय माईचा. बोला. माईकून परिचय बापाचा, मम्मीकून परिचय बापाचा. मला डबल आले आता. डबल शिकलो. मम्मीकून परिचय बापाचा, बापाकून माईकून परिचय बापाचा, मंत्र्याकून परिचय पियाचा. माझं बोलणं कळालं ना? आता सुप्रीम कोर्टात प्रमाणे आलंय संभाजीनगरचं. पैठण मधले ढाल बाबा सांगतात तुम्हाला देवच हवे ना, स्वतंत्र जाणार नाही. तुम्हाला देवाची जर गरज आहे तर तुम्ही एक करा, संतांच्या माध्यमातून जा. इमानदारीने सांगू का, मला असं वाटायले आळंदीला ज्ञानेश्वरी मंदिरात उभा आहे. बघा वातावरण सुरी पडली का आवाजाला, किती शिस्तात भजने किती चांगले भेटले माझ्या नशिबाला. उगा लक्ष्मीचे पिले काय कामाचे, काय कामाचे हा. अहो समाज पैसा उधळीत आहे, पैसा देत नाही, तर माणसाकडे तयारी पाहिजे. कधी लक्षात ठेवा,
आणि काही काही कुचके म्हणजे महाराजाच्या भजण्याच्या हरामाचे शिकवल्या. कोणाही माणसानं उठायचं आणि मधा पटका सोडायचा. हा मला कित झालाय कसा झालाय कशानं मग घामाच आहे का हरामाच आहे. हे कसं झालंय आमची माती आमची माणसं कुचके बोलायले. मयात एकच बोलतो ही गच्ची धरतो. तुम्हाला 2 मिनिटात सांगू सप्ताह रंगावा का सप्ताह पावन व्हावा. बोलायची काही आम्हाला लोक म्हणायचे महाराज आमच्या गावचा सप्ताह लईच रंगला. तुला काय कळू कळत सप्ताह पावन व्हावा गंगाराम. कीर्तन कळालं का हरिप्राप्तीशी काय गोपाळ महाराजांना प्रमाण दिलं. आऊत हाणता यावं आणि करळ शेव कळावं. बैलाचा फुगा करू नको नद्या. मृदंग वाजविता यावं मृदंग लावता यावं आणि ते बोललं तिथं थाप टाकता यावं. बाईला स्वयंपाक करता यावं. कशाने मसाला चव नाही कशाला. बरोबर आहे का रॉंग नंबर आहे. कीर्तन कळालं का गोपाळ महाराजांना असं वाटायला का खिशात 500 रुपये द्यावे पण मसाल्याचं घेत नाही. माणसा मला देते दोघं तरी रात्री बी गोसाईचं ना आज बी गोसाईच पण रात्री भारती आज पुरी. हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते पाय. तुम्हाला एवढं 10 मिनिटं बोललो ना 9:30 वाजले. ते तुकोबरा म्हणतात अभंगाचं पहिलं चरण. टच केलं आणखी तुम्हाला वाटते खरं सांगा इमानदारीने बोलावंच वाटायला 9:30 वाजली. ताकद आहे गावाला आवडायला देव आणि देवाला आवडायला गाव. कधी लक्षात ठेवा सबाई वातावरण काय बिल्डिंग आता अभंगाचं एक चरण क्लिअर करून टाकलं. लक्षात आलं तुमच्या आता एक चरण 9:30 वाजले.
बर गरुडाच्या पायावर डोकं ठेवून गरुडाला काय म्हणायचंय? समस्या, आपली मोर्चा, आपली मागणी, आपला लढीवार, हा काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? सांगू सांगू महाराज सांगा की. आणि कशाला बसलो मग? सांगू अभंगाचं दुसरं हनुमंतरायाला सरस्वतीला काय म्हणायचं? एक म्हणायचं वेगळी नावातो त्या देवाला घेऊन ये. बघा ना आता काही माणसं म्हणजे मग उपदेश करायला का महाराज बोलायले, महाराज देवाला बोलायले का समाजाला बोलायले? 2 मिनिटात तुमचा निकष काढून टाकून पुढे चलतो. आता इथं उत्तर आम्हाला पॉईंट कुठं घुसला बघा ना. ठेवी, ठेवी म्हणजे ठेव. ज्याच्या हातात वस्तू आहे तो माणूस ताठलेला आहे, अडचणीत आहे, त्याच्याकडे बोजल झाले आणि समोर उभा आहे, त्या माणसाला म्हणतो एक कर, इथे ठुई, इथे काय कर, ठुई. ठेवी या शब्दात अर्थ ठेवी म्हणजे लोक ठेवू. काही पर्णाचा पहिला मुद्दा आहे ठेवी. महाराज उपदेश करायचे पहिल्या तुकड्यामध्ये ठेवी, ठेव डोकं, आणि डोकं ठेवून काय बोल त्या देवाला घेऊन. आता इथं मुद्दा संपला आमचा. मत दिना ते उद्धरी. आता तुकाराम महाराज दिन होते का दिन बघा. आता महाराज दिन नव्हते. ऐका, रामचंद्र प्रभून राम अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये पाण्यावर समुद्रावर दगड मारले. पुणे जिल्हा खेड तालुका देहू गावामध्ये इंद्रायणीमध्ये तुकोबरायला ओह्या तारल्या. जडी दगडा सहित ओह्या जैशा